स्वर्गीय अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री होते यांचं गेल्या काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी निधन झालं आणि या निधनानंतर दरवर्षाप्रमाणे जशा पद्धतीने वाढदिवस या ठिकाणी साजरे होत होते, मात्र आता या वर्षी त्यांची जयंती साजरी होते ही दुर्दैवी बाब जर लक्षात घेतली तर प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर काल या ठिकाणी ठिकठिकाणी माल्यार्पण विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले। मात्र असं असलं तरी या सप्ताहाच्या पूर्ण 7 दिवस अनोख्या पद्धतीचा कार्यक्रम जळगावच्या या एरंडोल तालुक्यातील उतराणगड शिवारामध्ये पाहावास मिळतो आहे। विद्यार्थी प्रबोधन सोहळा तोळी या अहिराणी भाषेमध्ये आपल्याला पाहावास मिळतो आहे। मी बघू शकतो ते का या विद्यालयामध्ये आलो आहोत आणि या विद्यालयाच्या परिसरामध्ये हरिभक्त पारायण जे आहे दिनेश महाराज पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरातील विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीचे या ठिकाणी विद्यार्थी प्रबोधन सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भागवत पाटील यांनी हा अनोखा उपक्रम सोहळा या 7 दिवसांच्या सप्ताहामध्ये घेत असतानाच यामध्ये विशेषतः संस्कार, स्वप्न आणि यशाचा मार्ग या प्रमुख विषयावरती उज्ज्वल भविष्य कसं घडायला पाहिजे यासाठी हरिभक्त पारायण जे आहेत परिसरातील व्याख्याते ते खुद या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहे। आपल्यासोबत स्वतः दिनेशजी काय सांगाल, तुमचं एक व्याख्यान आता मी ऐकलं या ठिकाणी, अनोखे व्याख्यान या ठिकाणी पार पडलं। अजितदादांचे असतील किंवा थोर महापुरुषांचे जे विचार आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही तुमच्या या व्याख्यानामाध्यमातून केलं आहे, काय प्रतिक्रिया? मला विद्यार्थ्यांच्या भरपूर चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या। म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर छोटी छोटी उदाहरणं दिली मी माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून, जी प्रबोधनपर होती, जी महापुरुषांच्या जीवनावर आधारित होती, पण इतक्या सर्वसामान्य गोष्टी अजूनही गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीये। महापुरुषांचे विचार अजूनही गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत रुजलेले नाहीयेत। मग ते आपल्याला रुजवायचेत, मग त्याला माध्यम कुठलं असलं पाहिजे? मग त्याला माध्यम आम्ही निवडलं। आज राज्यभरामध्ये अजितदादा यांची जयंती साजरी होते, मग या जयंतीच्या माध्यमातून आम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आणि या जयंतीच्या माध्यमातून सगळ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपल्याला संस्कार, शिस्त, शिक्षण कसं पोहोचवता येईल, याची आविडगोडी त्या विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न या व्याख्यानाच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि खरोखर या निमित्तानं मिळणारा प्रतिसाद आम्हाला अफलातून आहे। काल आमचं उतराण इथे याच वेळेमध्ये व्याख्यान झालं, तर त्या गावी सुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांचा प्रचंड अनुभव मिळाला किंवा प्रतिसाद मिळाला। असाच प्रतिसाद आम्हाला गावोगावीच्या विद्यार्थ्यांना मिळतोय आणि हे काम मोठ्या जोरानं, मोठ्या ताकदीनं भागवत दादा यांच्या सहकार्यानं आम्ही करत राहू अशी ग्वाही देतो। महाराज, एकीकडे जर या संपूर्ण गोष्टीचा जर विचार केला तर मी जर बघितलं तर या ठिकाणी जर विचार केला तर हा जो पूर्ण एरंडोल जो पट्टा आहे तो अहिराणी पट्टा मानला जातो आणि या विद्यार्थ्यांना अहिराणी भाषा हे खूप चांगल्या पद्धतीने समजते। मात्र आपण स्वतः एक हरिभक्त पारायण असताना या परिसरातील जी भाषा त्यांना समजते त्या भाषेमध्ये तुमचं वक्तृत्व सादर करताना या ठिकाणी प्रवक्ता म्हणून दिसताय, ती काय संकल्पना होती? हे बघा, एक सर्वसामान्य गोष्ट आहे। आपण आपली आई आपल्यासाठी रात्रंदिवस राबते, पण त्या आईची आपल्याला लाज वाटते का? नाही, आपल्या आईची आपल्याला कधीच लाज वाटत नाही। मग तशाच पद्धतीनं अहिराणी भाषा आपली आई आहे, ती आपली माय आहे। मग आपल्या भाषेची, आपल्या आईची आपल्याला लाज वाटता कामा नये, म्हणून आपल्याच भाषेत आपल्याच लोकांना आपल्याला प्रबोधन करता येईल का, असा विचार या व्याख्यानाच्या माध्यमातून आम्ही ठेवलेला आहे। महाराज, थोर महापुरुषांचे विचार मांडताना तुम्ही अनेकांची या ठिकाणी उदाहरणं दिले, काही पोवाडे सादर केले, अजितदादांचे काही उपमा दिल्या, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं अनोखं काम होतं। ही नेमकी काय संकल्पना होती आणि कशा पुढे कशा किती दिवस असेच राहणार आहे? गेल्या 22 तारखेपासून म्हणजे 22 जुलै ते 28 जुलैच्या दरम्यान आम्ही हा अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण 8-7 दिवस हा आम्ही जयंती सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये 4 दिवस ही विद्यार्थी प्रबोधन सोहळ्याचं आयोजन आहे आणि त्यामध्ये 25 तारखेला उतराण या गावी फराळ वाटपाचा कार्यक्रम एकादशीच्या निमित्तानं ठेवलेला आहे। दिनांक 26 तारखेच्या दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम परिसरामध्ये ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाची सांगता, या विद्यार्थी प्रबोधन सोहळ्याची सांगता आम्ही वक्तृत्व स्पर्धेनं करणार आहोत। ही जे गाव खेड्यातील पोरं आहेत ही बोलती झाली पाहिजे, त्यांना प्रश्न पडाले पाहिजेत, यांनी आपल्या समस्या लोकांपर्यंत मांडता आल्या पाहिजेत आणि याच्यासाठी यांना बोलतं करण्यासाठी, यांचे विचार उत्स्फूर्त पद्धतीने लोकांसमोर पोहोचवण्यासाठी आम्ही वक्तृत्व स्पर्धेनं या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत। निश्चितच वक्तृत्व स्पर्धेने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। मात्र ही जी वक्तृत्व स्पर्धा आहे किंवा हा जो सप्ताह आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भागवत पाटील यांनी हा पूर्ण सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। दादा, काय सांगाल, एकच दिवस या ठिकाणी फुलार करून किंवा फोटोला फ्रेम करून आदरांजली अर्पण करणे, जयंती साजरी करणे असं न होता आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यासाठी, अजितदादांचे विचार पोहोचण्यासाठी, प्रबोधन होण्यासाठी, थोर महापुरुषांचे विचार त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी अनोखा प्रबोधन सोहळा, कशी संकल्पना?
सुरुवातीपासूनच आम्ही अजितदादांवर प्रेम खूप होतं आणि अजितदादांचे विचार खूप आवडायचे, म्हणून अजितदादा खूप खूप काम अप्रो सोडून आपल्यातून निघून गेले, म्हणून त्यांचं काम पुढे सुरू राहावं. आणि खेड्यापाड्यांमध्ये, आपण ग्रामीण भागातले आहोत म्हणून खेड्यापाड्यांमध्ये आपल्या नवी जी येणारी पिढी आहे म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत ते काम पोहोचावं, ह्या संकल्पनेतून आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना महाराजांना सोबत घेऊन एक प्रवचन, प्रबोधन आणि शिक्षण संस्कार ह्या सर्व गोष्टी आणि एक शेवटी सांगता करत असताना आम्ही वक्तृत्व स्पर्धा ठेवतोय. म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना पण तालुक्या पातळीवर, जिल्हा पातळीवर स्टेज मिळालं पाहिजे, भाषण करता आले पाहिजे. जसं आता तो कमीपणा माझ्यात आहे की आम्हाला वक्तृत्व करता येत नाही, भाषण करता येत नाही, म्हणून माझा कमीपणा मी माझ्या विद्यार्थ्यांमधून भरून घ्यावा, ही माझी संकल्पना आहे. निश्चितच एक अनोखी संकल्पना, औपचारिकरित्यानं फोटोला फ्रेम हार न घालता एक अजितदादा यांच्या जयंतीच्या या सप्ताहानिमित्त या उतराण असो किंवा एरंडोल तालुक्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी शिक्षण असतील, संस्कार असेल, असे प्रवचन प्रवक्तांच्या माध्यमातून अहिराणी भाषेत सादर करून या अनोख्या पद्धतीचा हा सप्ताह साजरा करताना या ठिकाणी दिसत येत आहे. मात्र या सप्ताहामध्ये ज्या विद्यार्थी घडणार आहेत, त्यांच्यावर संस्कार पडणार आहे, या सप्ताहाचं अनोखंच कौतुक या ठिकाणच्या या नागरिकांच्या वतीने या पूर्ण 7 दिवसांचं होताना आपल्याला दिसून येत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.